उपमुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले. आणि याचा आनंद सर्वांनाच आहे. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे. मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो, तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो. आम्ही म्हणालो आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन. आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला. आणि त्यानंतर दादा आले, त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय. 200 आम्ही 37 झालो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं. लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं. आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवपर्व या ठिकाणी सुरू झालेला आहे. गेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये, जसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं. आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना, विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. अध्यक्षांचा अधिकार आहे तो. अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील. हा